दिव्यांग हा क्रांती घडू शकतो हे लक्षात ठेवा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग आघाडीच्या राज्यप्रमुख नीता ढवाण। दिव्यांग हा क्रांती घडू शकतो हे लक्षात ठेवा। शासनाकडून ज्या योजना येतील त्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी मी पात्र ठरेल असं मला विश्वास आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या राज्यप्रमुख नीता ढवाण यांनी केले आहे। आज दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात दिव्यांगांना पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी सतीश फतपुरे, पत्रकार राहुल मुळे, शंकर शिगदुले, अनिल मगदुले, बाबासाहेब शिंदे यांना पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीचे राज्यप्रमुख नीता ढवाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अण्णासाहेब चित्तेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या यावेळी निवड करण्यात आली। त्यांच्या मार्फत ज्या योजना येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी मला दिलेली आहे। तर दादांच्या या विश्वासाला मी पात्र ठरेन असा मला विश्वास आहे। आताच माझी नवनिर्वांचित म्हणून मंत्रालयामध्ये अशासकीय पदावरती दिव्यांग सल्लागार समिती महाराष्ट्रातून जे 3 लोक येतात त्याच्यामध्ये दादांनी माझी निवड केलेली आहे आणि त्या पदाला मी न्याय देऊ शकेल असा मला विश्वास आहे। आणि तुम्ही लोकांची जर साथ मला असेल तर तुमचा प्रत्येक प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून त्याला न्याय द्यायचं काम नक्कीच मी करेन असा मला विश्वास आहे। आणि सतीश भैयासारखे जर साथी मला लाभले आणि तुमच्यासारखी जर साथ मला लाभली तर नक्कीच मी दिव्यांगाच्या प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तुम्हाला देते। आज आपल्याकडे प्रश्न काय आहे की दिव्यांगांना रोजगार भेटत नाही, तर सगळ्यात प्रथम माझी दादांकडे हीच मागणी आहे की माझ्या दिव्यांगांना भीक नका देऊ, तुम्ही माझ्या दिव्यांगांना स्वतः जगण्याचं आणि स्वतःचा रोजगार मिळवण्याचं आधी आम्हाला करून द्या आणि नंतर सांगा। सतीश भैया जे म्हटले आम्ही स्टॉल टाकणार आहे, तर स्टॉल टाकायचा अधिकार आपल्याला आहे आणि नगरपंचायत असो ग्रामपंचायत असो तर त्यांना 200 स्क्वेअर फूटचा गाळा आपल्याला देणं बंधनकारक आहे। तर त्याचप्रमाणे दुसऱ्या योजना ज्या असतील तुम्हाला पेन्शन वाढही दादा करणार आहेत, दादांनी तसा शब्द दिलेला आहे। आणि युती सरकारने आपल्यासाठी सगळ्यात मोठं तर स्वतंत्र मंत्रालयासारखं मंत्रालय करून दिलेलं आहे आणि त्याच्यावर लवकरच अंमलबजावणी होईल आणि आपल्याला दिव्यांगांचा मंत्री लाभेल। अशा सर्व काही अजूनही तुमच्या योजना असतील, अंत्योदय असेल, तुम्हाला जर कोण म्हणत असेल अंत्योदय देत नाही, तुमचे पेपर सादर करा, आम्ही तिथं येऊन त्यांना विचारतो। कुठलाही अधिकारी असो त्याला दिव्यांगांचे कुठलीही योजना थांबवता येत नाही। 5% निधी असेल तर 5% मधून 2.5% निधी आपल्याला कॅश स्वरूपात दिला जातो आणि राहिलेला 2.5% निधी हा कल्याणकारी योजनेतून दिला जातो। तर हे लक्षात ठेवा की 5% निधी आपल्याला मागायचा नाहीये, फक्त 2.5% निधी मागा तुम्ही। 2.5% मध्ये तुमच्या कल्याणकारी योजना, जेणेकरून कुणाला स्टॉल मागा, कुणाला ते गाडी मागा, जे काही तुम्हाला शक्य आहे ते रोजगार तुम्ही करू शकता असं शासनाचं पण आपल्याला परिपत्रक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अजून अंत्योदयचं असेल तर अंत्योदयचंही आपल्याला करता येतं। सगळ्यात प्रथम आपण शासनावर अवलंबून न राहता माझ्या स्वतःच्या कंपनीमधून मी तुम्हाला रोजगार देणार आहे। आपल्याला सगळ्यांना माझ्या कंपनीमध्ये रोजगार देण्याचा मी प्रयत्न करते, पण महाराष्ट्रात 36 जिल्हे, मला प्रत्येक जिल्ह्यासाठी थोडं कार्य करायचं आहे। मग जसं मला बळ मिळेल, जसं शासनाचं बळ मिळेल तसं मी